आज पांडव येथे आपली उपस्थिती झाली. नवरात्र उत्सव खूप मोठ्या चांगल्या प्रमाणात साजरे झाला. काय म्हणणार? पहिल्यांदा प्रथम मी सर्वांना नवरात्रीची खूप खूप शुभेच्छा देतो. त्याच्यासोबतच येणारे दसऱ्याची बी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि जसं तुम्हाला माहित आहे का, आपला दसऱ्याचा सण येणार आहे, बरोबर आहे. असाच हा दरवर्षी दिवाळी असू द्या, नवरात्री असू द्या, ईद असू द्या, त्यांना पांडव सोसायटीमध्ये एक एकताच्या प्रतीक दिसतात आम्हाला मीरा भाईंदरमध्ये, पूर्ण देशामध्ये. तर असाच यांची एकता मी ईश्वरची प्रार्थना करतो, अल्लाची प्रार्थना करतो की अशी तुमची एकता राहू द्या. आणि एकताच्या प्रतीक पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण देशात भारतमध्ये असाच जायला पाहिजे. आणि अशीच एकता जशी तुमची आहे अशीच राहायला पाहिजे. कारण एकता ही आमची ताकद आहे आणि एकताही आमच्या देशाला पुढे घेऊन जाऊ शकतात. आणि परत एकदा सर्व सोसायटीना, पांडव सोसायटीच्या सर्व मेंबरांना आणि सर्व मीरा भाईंदरच्या लोकांना, देशवासियांना परत एकदा दसऱ्याची खूप खूप शुभेच्छा. आज पांडव एक्सपो मध्ये आपली उपस्थिती फार आदरणीय ठरली. काय शब्द सर? नवरात्र हा उत्साहाचा, मनोरंजनाचा, त्याचप्रमाणे श्रद्धेचा पर्व आहे. या पर्वानिमित्त मी सर्व पांडव एन्क्लेव्हच्या रहिवाशांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. पांडव एन्क्लेव्ह हा माझ्या वार्डातला एक भाग असल्यामुळे त्याचबरोबर माझ्या परिवाराचा हिस्सा मी समजतो. कारण या वार्डाचं प्रतिनिधित्व मी 5 वर्ष केलं होतं. आणि त्या पुढे जर सगळ्यांची इच्छा असेल तर परत करू एकदा. आणि त्याचबरोबर मी दुर्गा मातेच्या चरणी प्रार्थना करतो की पांडव एन्क्लेव्हच्या सर्व रहिवाशांना सुख, शांती, समृद्धी लाभो. त्याचबरोबर मी माझ्या स्वतःसाठी प्रार्थना करतो की मला दुर्गा माता एवढी शक्ती दे की पुढच्या कित्येक वर्ष आपल्या सगळ्यांची मी सेवा करू शकेल. धन्यवाद. दादा, पांडव एन्क्लेव्ह मध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी नवरात्री उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरे केला. भरपूर भाविक बघायला येतात, तीर्थप्रसाराचा लाभ घेतात. काय म्हणणं? आम्ही दरवर्षाप्रमाणे यावर्षी नवरात्रीचं पहिला आमच्याकडं मूर्ती नव्हती. यावर्षी 2 वर्ष झाले आम्ही मूर्ती वगैरे ठेवतो. पहिल्यांदा थोडं त्रास झाला आम्हाला खूप काही गोष्टीवरून. तर यावर्षी आम्हाला खूप आनंद वाटला की आमच्या नवरात्री खूप सुंदर आणि गणपती पण आमचा खूप सुंदर झाला आहे. तर आम्ही दरवर्षीप्रमाणे नवरात्रीमध्ये पण आणि गणपतीमध्ये भंडारा ठेवतो आणि ठेवला जाईल दरवर्षी. तर आमचा विचार असा आहे की आम्ही सगळे थोडेसे काही मिळून जुळून काम करून जरा अजून जोर लावला तर अजून खूप सुंदर करू शकतो आपण. बस हीच आईकडे प्रार्थना आहे. सर, भाविकांना काय सांगू इच्छिता, काय संदेश देऊ इच्छिता? सगळ्यात पहिला नवरात्री सगळ्यांना शुभकामना आहे. उद्याचा दसऱ्यासाठी पण सगळ्यांनाही शुभकामना आहे. भाविकांना हेच बोलणार की हा आनंद दिवस आहे, आनंद घ्या बस. मॅडम, आज पांडव एन्क्लेव्ह मध्ये खूप मोठ्या प्रमाणात दरवर्षीप्रमाणे यावर्षी नवरात्री उत्सव साजरी केला. त्या बाबतीत तुमचं काय म्हणणं? आमच्या इकडे मीरा रोड मध्ये पांडव एन्क्लेव्ह ही सोसायटी खूप चांगली आहे. आणि ह्या सोसायटीमध्ये दरवर्षीप्रमाणे गणपती आणि नवरात्री हे उत्साहाने महिला एकत्र येऊन सगळे साजरे करतात. आणि म्हणजे सगळ्यांनी एकनिष्ठ धरून सगळ्यांनी म्हणजे इथे भंडारा नेहमी असतो. त्यामध्ये रवी भाऊंचा मोठा खारीचा वाटा आहे. ते खूप सगळ्यांना मदतीसाठी पुढे हात धरून चालतात आणि महिला एकत्र येऊन सगळी ही कामं एकत्र करतात. हा जो प्रसाद बनतो दरवर्षीप्रमाणे, तर तो आपण घरी बनवला जातो की सोसायटीत बनवला जातो की बाहेरून मागवतो? नाही, महिला एकत्र येऊन सगळ्या जणी एकत्र बसून भोजन पूर्ण स्वतः करतात. मैडम, हर साल की जैसे इस साल भी नवरात्रि उत्सव बहुत धूमधाम से मनाया गया है यहाँ पर, क्या कहना है आपका इस बारे में? हम लोग को हर साल में अच्छा लगता है. नवरात्रि, गणपति सब हम लोग लेडीज मिल के बनाते हैं और हम लोग को अच्छा भी लगता है. मैडम, हर बार जो तीर्थ प्रसाद यहाँ पर बनाया जाता है वो बाहर से बनाया जाता है कि आप सब महिला मंडल वही बनाते हैं? नहीं, हम लोग सब महिला मंडल मिलकर बनाते हैं. हर साल में भंडारा होता है लेकिन हम लोग सब लेडीज मिलके बनाते हैं.